आज या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण जरांगेनं जाऊन भेटले. अशोकराव चव्हाण 2-4 वेळा भेटले. शरदचंद्रजी पवार माजी मुख्यमंत्री भेटले. आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर रेड कार्पेटच घालतात. पण ह्या 3-4 मुख्यमंत्र्यांना या महाराष्ट्रामध्ये सुद्धा शोषित, वंचित, पीडित, सामाजिकदृष्ट्या मागास, अलुतीदार राहतात. याचं थोडं सुद्धा स्वयंस्वतक नसावं. हे मी आता नावं घेतलेले सगळे आजी माजी मुख्यमंत्री ओबीसीच्या आरक्षणाबद्दल एक चकार शब्द बोलायला तयार नाहीत. यांना फक्त जरांगेच्या मताची काळजी पडली. आणि या महाराष्ट्रामधल्या बहुसंख्येनं राहणाऱ्या ओबीसीच्या मताची जरा सुद्धा फिकीर नाही या माणसांना. ओबीसी बांधवांना, भटके विमुक्त जाती जमातीच्या बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे. बाबांनो, हे सगळे आजी माजी मुख्यमंत्री हे पक्ष सोडून सगळे एक आहेत. या महाराष्ट्रामधलं ओबीसीचं जे सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीयांचं रिझर्वेशन आहे, सामाजिक न्यायासाठी दिलं गेलेलं रिझर्वेशन आहे, हे रिझर्वेशन येन प्रकारे ही माणसं येऊ घातलेल्या 2024च्या निवडणुकीनंतर या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल. तुम्ही आम्ही बसा फक्त हुजरे घालत. ओबीसी बांधवांनो, याचं ऑडिट येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्हाला करावं लागेल. कारण राजकारणाची भाषा यासाठी बोलतोय कारण या माणसांना फक्त निवडणुका, मतं, आपला पक्ष कसा जिंकेल, आपले आमदार खासदार कसे निवडून येतील, हे 4 आजी माजी मुख्यमंत्री पाठिंबा देतात. या महाराष्ट्रातले सगळे आमदार खासदार लेखी पत्र देतात आणि ओबीसीच्या आंदोलनाकडे मात्र पद्धतशीर नुसता ओबीसी हा शब्द उच्चारायला ही माणसं तयार नाही.